विद्युत पोलचा करंट लागून विद्यार्थ्याचा मृत्यू, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर दाखल करा, सरपंचासह गावकऱ्यांची मागणी। नमस्कार, आपण पाहत आहात एनडी महाराष्ट्र न्यूज। मी धैर्यशील ढगे। माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे विद्युत पोलचा करंट लागून नितीन जंगले या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सरपंचासह गावकऱ्यांकडून होत आहे। पात्रूड येथील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्याचा कामचुकारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। पावसाळ्यापूर्वी देखभाल व दुरुस्तीचे कामे केले नसल्याने गावातील पोलवर विद्युत प्रवाह उतरला असल्याचे समजते। दिनांक 7 जून रोजी रात्री 9 वाजता नितीन सावता जंगले वय 15 वर्षे लघु शंकेसाठी जात असताना त्याला विद्युत पोलचा जबरी शॉक लागला। उपचारादरम्यान त्याला माजलगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। नितीन जंगले याच्या मृत्यूमुळे पात्रूड गावावर शोककळा पसरली असून जड अंतकरणाने गावकऱ्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून त्याला अखेरचा निरोप देण्यात आला। नितीन जंगले यांच्या मृत्यूस येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असून दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सरपंच मोमीन, माजी सरपंच एकनाथ मस्के, ॲडव्होकेट कजी मनसबदार, उपसरपंच घनश्याम भुतडा, सोमनाथ चांदमारे, शेख युसुफभाई व गावकऱ्याच्या वतीने करण्यात आली आहे। एनडीए महाराष्ट्र न्यूज, पात्रूड।